महाराष्ट्रापासून काहीच तासांच्या अंतरावर असणाऱ्या कर्नाटकातील गोकर्णमधील एका गुहेत एक रशियन महिला राहत असल्याचं समोर आलं। मात्र यासोबतच अनेक प्रश्न उपस्थित झाले, जसं की विजा संपल्यानंतरही ती भारतात का राहिली, गुहेत कशी राहिली, इतकी वर्ष ती त्या गुहेत राहत असल्याचं कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही, आणि विशेष म्हणजे जगण्यासाठी लागणारा पैसा तिला कुठून मिळायचा। चला तर याबद्दल सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का लॉकडाऊन मध्ये काही महिने आपण घरात अडकल्यावर आपल्याला कसं अस्वस्थ वाटायचं। पण विचार करा, एक महिला 8 वर्ष एका गुहेत राहते आणि एकटी नाही, आपल्या 2 लहान मुलींसोबत ती या ठिकाणी राहत होती। पोलिसांना जेव्हा त्या गुहेत ती आणि तिच्या 2 मुली सापडल्या तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण त्या गुहेत अंधार होता, जंगलात राहत असल्यामुळे प्राण्यांपासून धोक्याची शक्यता होती। मात्र या कशाचीच तिला भीती वाटली नाही। नीना कुटीना असं या रशियन महिलेचं नाव असून गेल्या 8 वर्षांपासून ती कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम भागात असणाऱ्या एका गुहेत आढळली। तिच्यासोबत 6 आणि 8 वर्षाच्या तिच्या 2 मुली होत्या। ती 2010च्या आसपास भारतात आली आणि 2017ला तिचा विजा संपला। त्यानंतर तिने विजासाठी कोणतीही अधिकृत नोंदणी केली नाही। ती भारतात अवैधरित्या राहत होती। मात्र याची माहिती स्थानिक प्रशासनाला सुद्धा उशिरा मिळाली। ती ज्या गुहेत राहत होती तेथील स्थानिक गावकऱ्यांना देखील अनेक वर्ष तिच्या अस्तित्वाची कल्पनाच नव्हती, कारण ती लोकांपासून दूर राहत होती। गेल्या 15 वर्षात मी 20 देश फिरले आहे। माझी मुलं वेगवेगळ्या देशात जन्मली। डॉक्टर किंवा हॉस्पिटल शिवाय मी स्वतःच दोन्ही प्रसूती केल्या। मी एकटी होते पण सक्षम होते, असं नीना म्हणते। आम्ही सूर्योदयासोबत उठायचो, नद्यात पोहायचो, रंगकाम करायचो, गाणी म्हणायचो, शांततेत जगायचो। तसंच शेकोटीवर स्वयंपाक करणं आणि गावातून लागणाऱ्या वस्तू विकत घेणं हे सुरूच होतं। आता पोलिसांनी तिला आणि मुलींना गुहेतून बाहेर काढून एका तात्पुरत्या शासकीय निवासस्थानी ठेवण्यात आले। पण आता परिस्थिती बदलली, असं नीना म्हणते। आता आम्हाला एका अस्वस्थ घाणेरड्या जागेत ठेवलंय। इथं गोपनीयता नाही, फक्त साधा भात खायला मिळतो आणि आमचं बरंच सामानही काढून घेण्यात आलंय, ज्यात आमच्या 9 महिन्यापूर्वी गेलेल्या मुलाच्या राखेचा डबा देखील होता। मात्र अजूनही पैशाचा प्रश्न तसाच आहे। नीनाला पैसे कुठून मिळायचे असं विचारलं असता ती सांगते की कला सादर करून, गाणी गाऊन, बेबी सिटिंग करून मी पैसे मिळवायचे आणि गरज असेल तर रशियातील माझे भाऊ आणि वडील हेही मदत करायचे। नीनाला ती परत रशियाला का गेली नाही असं विचारल्यावर ती म्हणते की सतत आमच्या वाटेला येणाऱ्या दुःख, कागदपत्रे आणि इतर समस्यांनी आम्हाला वेढलं होतं। आम्हाला भारत आणि येथील वातावरण तसेच इथली लोकही खूप आवडली, असं ती सांगते। मात्र आता अवैधरित्या भारतात राहणाऱ्या नीना कुटीनीला आणि तिच्या मुलींना रशियाला पाठवण्याचं नियोजन केलं जातंय। मात्र या सगळ्या प्रकारानंतर अनेक गंभीर प्रश्न सतावत आहेत, जसं की इतकी वर्ष ही महिला अवैधरित्या भारतात राहत होती। ती सामान्य महिला होती की यामागे देशाला धोका असणारं काही असू शकतं? कायद्यानं तिला काही दंड मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।